नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात आमचा एकही खासदार आमदार फुटणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीनंतर शरद पवारांचं मोठं विधान. व्हेनेझुएलात एका मिनिटात 2 भीषण भूकंप. आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू तर 971 जखमी. मेक्सिकोचा सलग 3रा विजय. गट अ मध्ये अव्वल स्थान. ब्राझील आणि मोरोक्को नॉकआउट मध्ये दाखल. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. त्यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. आमचा एकही खासदार आमदार फुटणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीनंतर शरद पवारांचं मोठं विधान. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदारही फुटणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटाचे 5 खासदार सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात आहेत असा खळबळजनक दावा केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी विरोधकांचे दावे फेटाळत आपले सर्व 8 खासदार पूर्णपणे एकत्र असल्याचा पुनरुच्चार केला आहे. बारामतीत माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार फुटले असले तरी आमचा एकही खासदार किंवा आमदार पक्ष सोडणार नाही. या चर्चा पूर्णपणे निरर्थक आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत आव्हान दिले की पक्षातून बाहेर पडणाऱ्या त्या 5 खासदारांची नावे आधी जाहीर करा. जर नावे सांगता येत नसतील तर अशा अफवा पसरवणे बंद करा. आम्हाला निमंत्रण द्या. आमचे सर्व 8 खासदार एकत्र येऊन दाखवतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार आणि आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बातमी आहे, व्हेनेझुएलात एका मिनिटात 2 भीषण भूकंप. आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू तर 971 जण जखमी. व्हेनेझुएलामध्ये बुधवारी एका मिनिटाच्या अंतराने 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलचे 2 विनाशकारी भूकंप झाले, ज्यामुळे राजधानी काराकाससह अनेक शहर हादरली. देशाच्या शतकात इतिहासातील हा सर्वात मोठा भूकंप असून यामध्ये आतापर्यंत किमान 164 जणांचा मृत्यू झाला असून 971हून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती कार्यवाहू अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी दिली. या भीषण आपत्तीमुळे काराकासचे मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून शाळा निवारा केंद्रात बदलण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भूकंप येण्यापूर्वी गुगलच्या अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सिस्टीमने प्राथमिक कंपनी ओळखून नागरिकांच्या मोबाईलवर तात्काळ चेतावणी संदेश पाठवले होते. यामुळे भविष्यातील नैसर्गिक हानींपासून वाचवताना गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. या भीषण दुर्घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. व्हेनेझुएलाच्या सरकार आणि जनतेप्रती सहवेदना प्रकट करताना मोदी म्हणाले, संकटाच्या या कठीण काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जखमींच्या जलद प्रकृतीसाठी आम्ही प्रार्थना करतो आणि भारताकडून व्हेनेझुएलाला सर्व संभाव्य मदत पुरवण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. बातमी आहे, फिफा विश्वचषक विश्वातून मेक्सिकोचा सलग 3रा विजय. गट अ मध्ये अव्वल स्थान. ब्राझील आणि मोरोक्को नॉकआउट मध्ये दाखल. फिफा विश्वचषक 2026 मधील गट अ, ब आणि क मधील शेवटचे साखळी सामने अत्यंत रोमांचक ठरले. मेक्सिकोने आपला स्वप्नवत फॉर्म कायम राखत झेकियाचा 3-0 असा दारुण पराभव केला आणि गट अ मध्ये अव्वल स्थान पटकावले. मेक्सिकोने इतिहास रचत आपल्या विश्वचषकाच्या इतिहासातील सर्व साखळी सामने जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या पराभवासह झेकियाचे आव्हान संपुष्टात आले आहे आणि याच गटात दक्षिण आफ्रिकेने दक्षिण कोरियाला 1-0 ने हरवून नाबाद फेरीत धडक मारली. तर गट ब मध्ये स्वित्झर्लंडने कॅनडावर 2-1 असा विजय मिळवला. तर बोस्नियाने कतारचा 3-1 ने पराभव करून नाबाद फेरीची आशा जिवंत ठेवल्यात. गट क मध्ये दिग्गज ब्राझीलने स्कॉटलंडचा 3-0 असा धुव्वा उडवला. तर मोरोक्कोने हैतीचा 4-2 असा पराभव केला. या सामन्यांच्या निकालानंतर मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, कॅनडा, ब्राझील आणि मोरोक्को या 6 संघांनी अधिकृतपणे राऊंड ऑफ 32 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. यामुळे कोल्हापुरातील फुटबॉल कट्ट्यांवर आता नाबाद फेरीच्या रंगणाऱ्या सामन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.